नमस्कार मतदार बंधू आणि भगिनी, सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि इतर सगळ्या बऱ्याच राज्यामध्ये प्री SIRचा कार्यक्रम चालू आहे आणि मतदार आणि आपले BLO हे चांगल्या पद्धतीने हे कार्य करत आहेत आणि तहसील कार्यालय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी हे करतायत. परंतु आता बघा, BLO जो आहे तो इलेक्शन कमिशनचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे, ऑफिसर आहे, BLO बूथ लेवल ऑफिसर. परंतु बघा मित्रांनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, हा काही नोकर नाहीये, त्याला तिथला पगार नाहीये. BLO जो आहे तो पगारावर काम नाही करत तिथं, तो त्याच्या नोकरीच्या जागेवर असतो. तो शिक्षक आहे, तो महानगरपालिकेतला एक कर्मचारी आहे, त्याचं काम वेगळे, त्याचं नोकरी वेगळी आहे. आणि जे BLOचं काम त्याला दिलेलं आहे हे त्याला आपण म्हणू व्हॉलेंटियर, सेवक काय म्हणतात, व्हॉलेंटियरला काय म्हणतात, तो व्हॉलेंटियर म्हणून काम करतोय त्या ठिकाणी. त्याला ती जबाबदारी वरून अशी दिलेली, आणखीन एक अशी मानधनावर तो काम करतो. त्याला मानधन दिलं जातं. किती मानधन दिलं जातं? वर्षाला 12 महिन्याला, नाही तर कधीतरी आपलं 6,000 रुपये त्याला दिले जातात. तो पैसे नाही मागत, तो म्हणतो ठीक आहे, देशाचं काम आहे, तो जबाबदारीने करतो, त्याचं काम सांभाळून, त्याची शाळा, त्याचं ऑफिस हे सगळं सांभाळून नंतर तो ते BLOचं काम करतो. मतदार त्याच्या यादीमध्ये 1200, 1400, 1600 मतदार असतात. त्यांचा सगळ्या फॉर्मच्या बाबतीत, SIRच्या बाबतीत तो पाठपुरावा करत असतो. आपण उठून सुटून त्याला फोन कर, लगेच फोन नाही केला, फोन नाही उचलला त्यांनी, हे नाही केलं की लगेच वरच्या अधिकाऱ्याला फोन कर, हे कर, ते कर, हे असं नाही चालत. तो BLO आहे, बूथ लेवल ऑफिसर आहे. तो तुमच्या बूथवर जाऊन बसू शकत नाही, तो इलेक्शनच्या दिवशी त्या बूथवर बसतो. अदरवाईज दुसरे दिवस जे आहेत तो त्याच्या शासकीय कार्यालयात, त्याच्या शाळेमध्ये, त्याची जी शाळा आहे तिकडे, ती त्या बूथची शाळेमध्ये तो असणार असं काही नाही. आपण इलेक्शन कमिशनने काय केले, मतदारांच्या सुविधेसाठी, BLOच्या सुविधेसाठी त्याचा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती त्याचं तुम्ही EPIC कार्ड वगैरे टाकलं, सर्च केलं की त्याचा नंबर येतोय, मोबाईल नंबर येतो. काय येत असेल बरं? त्याला कॉल करायला, त्याच्याशी चॅट करायला, व्हॉट्सअपवर त्याच्याशी सुविधा पुरवून घ्यायला. आपलं काम झालं, मॅपिंग झालं, हे झालं. त्याला त्रास द्यायसाठी नाही दिलेला आहे ना तो नंबर. BLO जर आजारी पडला, BLO जर त्रास झाला, ज्या दुसऱ्या राज्यांमध्ये BLOला त्रास झालेला आहे, मानसिक त्रास वगैरे वगैरे, ते जर BLOला झालं तर मग पुढचं मॅपिंग कोण करणार, SIR कोण करणार? तर त्याला त्रास द्यायसाठी नाहीये, BLOला त्रास देऊ नका मतदारांनी, त्याला सहकार्य करा त्याच्याशी चांगल्या भाषेत. म्हणजे असं नाही एकदम चांगल्या भाषेत नाही, पण तो 1200 लोकांना तो उत्तर देतोय. एक फोन झाला का एक फोन, एक फोन झाला का एक फोन, त्यांनी नीट फोन नाही उचलला की मग परत त्याला काही, असं नाही चालत. त्याच्याशी व्यवस्थित बोला, त्याला कॉल करा, त्याला कॉलवर घ्या. BLOने सुद्धा कॉल अटेंड केल्यानंतर व्यवस्थित बोललं पाहिजे. मान्य आहे ना मला, बोलतात ते आधी, म्हणजे ते ऑफिस आहे, त्यांना काम करायचे, ते करतायत, पण त्याचा पगार वगैरेचं काही नाही आहे. तो नोकर नाहीये तिथं, तो मानधनावर काम करतो, तो व्हॉलेंटियर आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी या अशा QR कोड मधून आपल्याला त्या BLOला सर्च करायचे, आपली माहिती आहे. आणि काही SIR काय होऊन लगेच चाललं नाही ना कुठं, शेवटची मुदत वगैरे असं काही नाही लागलेलं आणखी महाराष्ट्रात. मॅपिंग नाही झालं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मॅपिंग नाही झालं तर आपल्याकडे फॉर्म येणार, एन्युमरेशन फॉर्म येणार आहे. आपल्याला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आपण फॉर्म डाउनलोड करू शकतो. त्याच्यामध्ये तुमची जी डिटेल भेटलेली ती भरा, 2002 ची डिटेल भरा, जे काही कागदपत्र तुमच्याकडे ते भरा, त्या फॉर्मला सबमिट करा, ते BLOला द्या. 3 वेळेस BLO तुमच्याकडे येईल. नाही आला तर तहसील कार्यालयाचा, म्हणजे कुठंतरी कार्यालय असेल ना तिथं जमा करा, नोटीस इश्यू होईल, काहीतरी होईल ना. शेजारी पाजाऱ्यांची आपण मदत घेऊ. डायरेक्ट BLOला असं धारेवर धरू नका. त्यांनी काम हे व्हॉलेंटियर पण सोडून दिलं तर मग काय करायचं? असं नाही चालत. सामंजस्याने आपण महाराष्ट्रात राहतो, आपलं कल्चर, आपली काय आहे परंपरा काय, सहकार्याने आपण आपल्या महाराष्ट्राला प्रगत करायचं, पुढे घेऊन जायचे, सगळे मॅपिंग करायचे, हे सगळे करायचे.
मी BLO आहे, मला त्रास होतोय त्या गोष्टीच्या विनाकार, म्हणजे मॅपिंग होते 60, 65, 70% मॅपिंग झालंय, तरी त्रास त्याच्यामध्ये कशासाठी? मॅपिंग व्यवस्थित करा, BLOशी व्यवस्थित व्हा, त्याला घरी बोलवा, त्याच्या शाळेत जा, तो जिथं काम करतोय तिथं जा, आपलं मॅपिंग व्यवस्थित करून घ्या. आणि विनाकारण त्याला काय स्क्रीनशॉट पाठवा, हे करा आणि ते करा, हे काही नाही. ते स्क्रीनशॉट काही कामाचे नाहीये. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ना ते आहेत. BLOनी मग मॅप नका करू देऊ तुम्हाला, तरी तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ना, ते तुम्ही फॉर्म मध्ये भरून देणार आहेत. BLO काय आपलं शत्रू नाही किंवा तुम्ही BLOचे शत्रू नाही. सामंजस्याने काम चालणार आहे. ठीक आहे, तर आपण BLOला सहकार्य करूया आणि आपलं काम पुढे घेऊन जाऊया. SIR कंप्लीट करूया, मॅपिंग कंप्लीट करूया आणि एकमेकांना सहकार्य करूया. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.